सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे. पहिल्या दिवशी जी काही तयारी केली ना, ती दुसऱ्या दिवशीची कामं लवकर होण्यासाठी होते. ह्या ताई आमच्याकडे आल्या होत्या, कारण मी वर होती ना, त्यांनी विचारलं आई कुठे आहे, तर त्या पण वर आल्या. पाहून त्या तर इतक्या थकीत झाल्या ना, त्या म्हटलं की बापरे आपने तर बहुती की आहे दीदी और इतने पौधे जाते क्या? तर मी म्हटलं वाटर लिली कमळ जाते, कारण ते हिंदी बोलतात ना, तर मग थोडंसं त्यांच्यासोबत बोलत होती आणि त्यांना पाहून खूप छान वाटली माझी बाग. आणि तेव्हा खरंच आपल्या याचं कष्टाचं चीज झाल्यासारखं होते, जेव्हा आपल्याबद्दल कोणी दोन शब्द म्हणतात की खूप छान केलं, खूप सुंदर केलं, तर अजून आपला हुरूप वाढत असते. आणि प्रत्येकाला असं करता आलं पाहिजे दुसऱ्याच्या बाबतीत. नाहीतर आपण काय करतो, नेहमी दुसऱ्याला प्रोत्साहन देण्यापेक्षा आपण त्याला मागे कसं खेचतो असंच आपलं चालू असते सगळ्यांचंच. पण दुसऱ्यांना थोडं प्रोत्साहन दिलं ना, दुसऱ्या व्यक्तीला खूप छान वाटते आणि त्याला कामाची अजून जिद्द त्याची वाढत असते. तसं आपण हळूहळू काम आपलं जे आहे ना करत राहायचं. सातत्य खूप महत्त्वाचं आहे. न केल्यापेक्षा सातत्य ठेवणं खूप छान आहे. एकाच दिवशी पूर्ण न करता सातत्यामुळे आहे ना कामं आपलं एक वेळा सवय लागते ना, तर मग ते कामं मोडत नाही. सातत्याचं तेच असते की दररोज केल्यामुळे आपल्याला त्या गोष्टीची सवय लागते आणि चांगल्या सवयी लागायला वेळ लागते आणि वाईट सवय मात्र लागायला काहीच वेळ लागत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठली, कारण गंजाला माती पहिल्या दिवशी लावून नव्हती ठेवली मी. म्हटलं सकाळी खूप लवकर उठेल, बघा अंधारच होता आणि इथं गंजाला छान अशी माती लावून घेते. कारण मला असं काही काम करायचं असलं ना, तुमचं असं दिनचर्या ठेवा, तुम्हाला जर काही करायचं असेल ना, सकाळचा वेळ खूप महत्त्वाचा असतो ना. हा सकाळचा वेळ खूप लवकर कामं होतात या वेळेत आणि आपल्याला गृहिणीला छोट्या गोष्टीत आनंद मिळते. जेव्हा आपले कामं वेळेवर होतात ना, तर आपल्याला वेगळाच आनंद होत असतो. कारण आपल्याला आपल्यासाठी मोकळा वेळ मिळत असतो. आपल्याला थोडासा आराम पण पाहिजे असते, की एवढे सारे कामं आपण जेव्हा करतो ना, थोडा आराम झाला पाहिजे आणि वेळेत कामं झाले पाहिजे, हेच आपल्याला वाटत असते. आणि लवकर उठण्यामुळे हाच एक फायदा होते. उन्हाळ्यात तर लवकर उठून कामं केलेले कधीही चांगले, कारण एक वेळा ऊन तापायला लागले ना, तर हे कामं होत नाही आणि हे कामं खूप जड जातात नंतर आपल्याला. तर मी आता चूल पेटवून घेते. सकाळी सकाळी बघा, आता चूल करून घेते म्हटलं पहिले आणि पाणी ठेवून घेते, मग करूया धापोड्याची तयारी. पण सुरुवातीला आहे ना, चूल पेटवायला थोडा वेळ लागते, पण एकदा पेटली ना तर इतकी पेटते ती. कारण हे आहे ना, लाकडं खूप जुनी आहे आणि इतके वाढलेले आहे, त्याच्यामुळं खूप छान लवकर पेटतात ते. आणि तोपर्यंत म्हटलं माझं दुसरे पण कामं होईल. इकडे चुलीचं जाड लावून घेते आणि शनिवार असल्यामुळे मुलाला आली होती सुट्टी, त्याच्यामुळं हे काम लवकर होते. नाही तर मग त्यांचं टिफिन वगैरे बनवावं लागते पहिले. पण असे थोडेसे कामं केल्यानं खूप छान वाटते. सकाळी येणाऱ्या वस्तूही करून पाहिलं पाहिजे, कारण यश ही अपयशाची पहिली पायरी असते, हे तर तुम्हा सर्वांनाच माहीत आहे. आणि हळूहळू अशी कामं करत राहतो ना आपण, तर आपला उत्साह खूप वाढतो. पहिले कंटाळा येतो, पण जेव्हा आपले कामं वेळेत होतात ना, तेव्हा मात्र खूप छान वाटते. म्हणून कोणतंही काम तुम्हाला करायचं असेल ना, सकाळचा वेळ खूप महत्त्वाचा असते आणि त्याच्यासाठी तुम्हाला थोडं दररोजच्यापेक्षा लवकर उठावंच लागेल. कारण एकदा वेळ झाला ना, इथं बघा निवांत बसली होती, इतका सुंदर पक्ष्यांचा आवाज, छान असं वातावरण होतं वर. आणि बघा आता आपलं पाणी तापवायचंच होतं, मध्येच हे विजलं बंद झाले आणि आता परत मी पेपर वगैरे लावून चालू करून देते. आणि तोपर्यंत म्हटलं छान असं पहिल्या दिवशी ते धुतलं होतं, झाडलं होतं, पण थोडी बारीकशी अशी माती दिसत होती, कारण इथं आहे ना झाडं खूप असल्यामुळे झाडांमुळे होतेच थोडा पसारा, आणि तोच आवरत होती मी. आणि ते आवरता म्हटलं चुलीकडे पण लक्ष राहील, ते तिकडे सुरू आहे तोपर्यंत आपलं हे स्वच्छ झाड नवीन. आणि खूप छान वाटते सकाळच्या वेळेला वर असे, कारण पक्ष्यांचा आवाज इतका सुंदर येतो ना. मी त्यांना म्हटलं चला सकाळी दाणे पाणीसुद्धा ठेवून घेते पटकन, आणि तोपर्यंत माझी चूल पण तयार होईल. तुम्हाला स्वतःसाठी काही करायचं असेल, लवकर उठायचं असेल, तर तुम्ही प्रयत्न करू शकता. फक्त 15-15 मिनटं दररोजच्यापेक्षा लवकर उठायला सुरुवात करा. खूप लवकर कामं होतील आणि तुम्हाला तुमच्यासाठी असा वेळ मिळेल. मी पाहत होते पक्ष्यांना दाणे पाणी किती आहे, आणि आता पक्ष्यांसाठी फळं वगैरे ठेवून देते, कारण काही पक्ष्यांना ना केळं खूप आवडते, बुलबुल पक्ष्याला, आणि ते त्यांना खाताना बघून मला छान वाटते, म्हणून मी असे आताच आणून ठेवलेलं होतं फळं. आणि तोपर्यंत बघा आता छान जाड झाला होता आणि सुकलेलं लाकडं खूप छान लवकर पेटतं. आणि तोपर्यंत मग आम्ही आता करून घेऊ, कारण हे ज्वारीच्या पिठाचे धापोडे होते, हे होतात लवकर तसे, त्याच्यामुळे वेळ लागत नाही. फक्त चांगलं शिजलं नाही तर प्रॉब्लेम होते याचा, मग तुकडे पडून जातात. हे की चिकाच्या कुरड्यासारखं जास्त आता हे नाही करायचं. आता फक्त राहिलं गहू सुकवायचे. एक वेळा गहू आले की गव्हाचं काम सुरू होऊन जाईल माझं. आणि मग थोडेसे शेवळे करायचे आहे. शेवड्या झाले की मग एवढे उन्हाळ्याचे कामं संपतील. थोडा अजून करायचं होतं, बटाट्याचा किस वगैरे,
तो पण बघते नंतर. तोपर्यंत म्हटलं दळण काढून घेऊया, कारण तिकडे ते पाणी गरम होईपर्यंत ते होईपर्यंत माझं इकडे दळणसुद्धा होऊन जाईल. इथंच वर स्टोअरूम असल्यामुळे धान्य वगैरे इथंच राहते. आता थोडेसे धापोळे आम्ही करून घेतो. अशी होती माझी दिनचर्या. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आवडत असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. आणि माझ्या बागेमध्ये हे झाडं कशी दिसतात ते पण नक्की सांगा. धन्यवाद सर्वांचे.